हा इन्सुलिन समिट आज घेतला होता, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण सायंटिफिक पार्ट ऑफ इन्सुलिन मॅनेजमेंट हा आपण घेतला आणि आता आपण इन्सुलिनबद्दल ज्या धारणा आहेत किंवा ज्या इन्सुलिनबद्दल डाऊट्स आहेत किंवा ज्या इन्सुलिनबद्दल आपल्या मनामध्ये ज्या धारणा आहेत त्या आपण तज्ज्ञांच्या माध्यमातून आपण त्यांना क्लिअर करणार आहे किंवा क्लॅरिफिकेशन्स घेणार आहे. तर हा पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम आपण घेणार आहे. मिथ्स अँड फॅक्ट्स असं याचं नाव आहे. ट्रूथ अबाउट डायबिटीज, व्हॉट डू रिअली नो. आता बऱ्याचशा लोकांना डायबिटीज म्हटलं की त्यांना काही वाटतच नाही. डायबिटिक म्हणजे असं वाटतं की क्षुल्लक सर्दीसारखा आजार आहे आणि दे टेक इट व्हेरी लाइटली. बहुत ही लाइटली लेते. डायबिटीज मतलब कुछ हो ही नहीं जब तक उनका रेटिना या बाकी कॉम्प्लिकेशन होते नहीं. बहुत सारे ऐसे पेशेंट हमारे पास आते हैं. तो टुडे आई वुड लाइक टू एनलाइटन यू ऑन दिस व्हॉट आर द मिथ्स अँड फॅक्ट्स. म्हणजे डायबिटीजविषयी लोकांच्या मनामध्ये ज्या गैरसमजुती आहेत त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. तर सर्वप्रथम मिथ्स ऑर फॅक्ट. बॉर्डरलाईन डायबिटीज युजली नॉट टू सिरियस. आपले भारतीय लोक सगळ्यात तुम्ही जर शोधलं तर वी आर कॉल्ड ॲज अ मोस्ट इग्नोरंट पीपल इन द वर्ल्ड. आपल्याकडे एक लेबल लागलेलं आहे जगाच्या लोकांचं आपल्याविषयी की वी आर मोस्ट इग्नोरंट. वी आर नॉट बॉदरिंग अबाउट एनी सिरियस इलनेसेस. की आपण अगदी कोणत्याही गोष्टीला अगदी साधारण घेतो, क्षुल्लक घेतो आणि मग त्याचं मोठं झाल्यानंतर मग आपल्याला त्याची कल्पना आहे आणि मग आपण धावपळ करतो. पण डायबिटीजविषयी असं घ्यायला नको. मेसेज हाच आहे की डायबिटीज इज अ व्हेरी सिरियस डिसीज आणि त्याच्याविषयी आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. ओनली पीपल हू हॅव ए फॅमिली हिस्ट्री नीड टू बी टेस्टेड फॉर डायबिटीज. हे सुद्धा मिथ आहे, हे मिथक आहे आणि याच्याविषयी आपल्याला सतर्क राहणं जरुरी आहे की ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आपल्याकडे पेशंट येतात आणि आपण त्यांचं शुगर चेक करतो, शुगर 350 येते, तर ते आपल्याला म्हणतात की डॉक्टर साहेब तुमचं जे ग्लुकोमीटर आहे हे चुकीचं आहे. माझ्या पूर्ण खानदानमध्ये, माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये डायबिटीस नव्हता. तर मी त्यांना विचारतो की यू मे बी ॲडॉप्टेड. तुम्ही ॲडॉप्टेड असाल कदाचित, म्हणून तुम्ही असं छाती ठोकून म्हणू शकता की मला माझ्या कुटुंबाकडून हे मिळालं नाही आहे. त्यांना वाटतं नाही हमारा तो पूर्वज हमको पता है. बट दे डोंट नो व्हॉट इज जेनेटिक आणि हे सगळं त्यांना माहिती नसते. यू आर इन चार्ज ऑफ मॅनेजिंग युअर डायबिटीज. येस, दॅट इज अ फॅक्ट. कारण एकदा डायबिटीज झाला, मी माझ्या पेशंटला नेहमी सांगतो की डायबिटीस त्याच्या बेटी नाव आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला डायबिटीज झाला म्हणजे तुम्हाला मुलगी झाली आणि त्या मुलीची आपण कशी काळजी घेऊ आयुष्यभर. कारण मुलीला एक युनिव्हर्सिटी म्हटलं गेलं आहे. मुलगी म्हणजे एक मोठी युनिव्हर्सिटी आहे की ती दोन्ही कुटुंबाचा सांभाळ करते. दोन्ही कुटुंबाच्या तिला सगळ्या गोष्टी माहीत असतात. आई वडिलांकडून जेव्हा ती 20-22 वर्षाची होऊन आपल्याकडे येते आणि मग आपल्याकडे राहतात, शी इज अ कम्युनिकेशन, शी इज अ ब्रँड ॲम्बॅसेडर बिटवीन द टू फॅमिलीज. म्हणून मुलींना सर्वात जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. मिथ्स ऑर फॅक्ट. स्मोकिंग कॅन इन्क्रीज द रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीज. येस. आणि स्मोकिंग बरेचदा, मी एकदा इस्तंबूलला गेलो होतो कॉन्फरन्समध्ये आणि बगीचामध्ये फिरताना मला एक तिथे बुरखा दिसला आणि त्या बुरख्यामधून धुवा येताना दिसला. तर मी जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्यामध्ये देर वर 2 फिमेल्स आणि दे वर स्मोकिंग. त्या स्मोकिंग करत होत्या आणि गाईडला विचारले की भाई दे आर स्मोकिंग. का स्मोकिंग करत आहेत? मुस्लिम आहेत तरी स्मोकिंग का करत आहेत? नाही म्हणे युरोपियन आहेत. आणि दुसरं स्मोकिंग याच्यासाठी करतात की त्यांना भूक लागत नाही आणि भूक न लागल्यामुळे जास्त खात नाही आणि जास्त न खाल्ल्यामुळे लठ्ठ होत नाही. हा त्यांचा एक विचार होता. मिथ ऑर फॅक्ट. पेशंट्स विथ डायबिटीज हॅव व्हेरी लिटल कंट्रोल ओव्हर द डेव्हलपमेंट ऑफ द कॉम्प्लिकेशन्स. हे कधी बरेचदा पेशंट आपले अमर्त्य सेनचा आपण नेहमी उल्लेख करतो, डॉक्टर अमर्त्य सेन नोबेल प्राईज विनर, की त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, ते मी वाचत आहे, आर्ग्युमेंटिव्ह इंडियन्स. आणि इंडियन पेशंट आता नागपूरचे तर मग आपले वी आर ऑन द टॉप ॲज फार ॲज द आर्ग्युमेंट्स आर कन्सर्न. आणि मी जे ते प्रॅक्टिस करतो नॉर्थ नागपूर, इट इज अ हब ऑफ आर्ग्युमेंट्स. तर डायबिटीसमध्ये आर्ग्युमेंट चालत नाही. यू हॅव टू फॉलो द डॉक्टर्स ॲडवाईस. पीपल विथ डायबिटीज कांट ईट स्वीट्स ऑर चॉकलेट्स. याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ज्याला डायबिटीज झाला त्यांनी खरंच चॉकलेट किंवा स्वीट खाऊ की नको खाऊ? काय त्याच्याबद्दल? खाऊ नये असं, बट इट इज अ मिथ. तो खाऊ शकतो. केव्हा खाऊ शकतो? जर तुम्ही कॅलरी बॅलन्स केलं. मी साधा प्रश्न विचारतो पेशंटला की माझ्याकडे तराजू आहे, एका तराजूमध्ये मी कापूस ठेवला 1 किलो आणि दुसऱ्या तराजूमध्ये 1 किलोचं लोखंड ठेवलं, कोणतं खाली जाईल, कोणतं वर जाईल?
बॅलन्स होईल. व्हेरी इंटेलिजंट अँसर बाय प्रोफेसर देविदासजी घोडेस्वार. बरेचदा सांगतात की लोखंडाचं खाली जाईल कापसाचं. इट इज नॉट. बॉडी आपल्या शरीरामध्ये वी आर ए लिव्हिंग लॅबॉरेटरी. आपण एक जिवंत एक रसायनशाळा आहोत. कारण या रसायनामध्ये किती रसायन आहेत, ज्या समुद्रामध्ये, ज्या मातीमध्ये, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शरीरामध्ये एकवटलेल्या आहेत. तर तो पेशंट शुगर खाऊ शकतो जर त्याने कॅलरी बॅलन्स केल्या. जर कॅलरीमधून त्याला काय मिळते आणि कोणत्या कॅलरी घेतल्या. मी नेहमी सांगतो की 100 ग्राम जर तुम्ही काजू खाल तर तुम्हाला 600 कॅलरी मिळतात आणि 100 ग्राम जर मेथीची भाजी किंवा चवळीची भाजी खाल्ली तर तुम्हाला 15 कॅलरी मिळतात. तर आईस्क्रीमविषयी सुद्धा असं म्हटलं जाते की पेशंट विचारतात आईस्क्रीम खायचं की नाही. त्याबद्दल मी त्यांना सांगतो की तुम्ही 40 सफरचंद खाल्ल्यानंतर जेवढं तुम्हाला शुगर मिळेल तेवढं एका आईस्क्रीमच्या कपामधून मिळते. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बॅलन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मिथ्स ऑर फॅक्ट. पेशंट विथ डायबिटीज शूड अवॉइड रेस्टॉरंट्स. आता रेस्टॉरंटमध्ये समजा आता घरी कोणी नाही आहे, बायको माहेरी गेली तर आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जेवावंच लागेल. पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन ऑफ डिश कोणत्या घ्यायच्या, कोणत्या लो कॅलरी आहेत हे सुद्धा ठरवावं लागेल. मिथ्स अगेन ऑर फॅक्ट. फ्रूट इज अ हेल्दी फूड, देअरफॉर इट इज ओके टू ईट ॲज मच ॲज यू वॉन्ट. हे सुद्धा चुकीचं आहे. मध्ये एक केस तुम्हाला मी सांगितली होती. एक मिलिटरीवाले होते आणि कोविडमध्ये त्यांनी फक्त काजू, बदाम, पिस्ता 4 महिने सेवन केलं आणि नंतर त्यांना काय झालं की स्टार्टेड कंप्लेनिंग ऑफ अनयुरिया. युरिन कमी होत आहे, पायावर सूज आलेली आहे आणि नेफ्रॉलॉजिस्टकडे गेले. नेफ्रॉलॉजिस्टला कारण मिळालं नाही की याचं केरॅटिनिन आणि सेरम युरिया का वाढते आहे. त्यांनी त्यांची बायोप्सी केली आणि इट वॉज फाउंड टू बी ऑक्झॅलेट नेफ्रोपॅथी बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ एनिथिंग. अगेन myth or fact. Stress, food and exercise can affect blood glucose control. Yes. तुम्हाला स्ट्रेस अवॉइड करता आलं पाहिजे. फूड कोणतं घ्यायला पाहिजे, द फूड विच कंटेन मेडिसिन हे नेहमी घ्यायला पाहिजे. एक्झरसाइज डेली 30 मिनिट्स वॉक. तुम्हाला जर डॉक्टर हिमांशूसारखी पर्सनॅलिटी पाहिजे असेल तर ही हॅज हॅबिट ऑफ स्विमिंग. तर दॅट रेग्युलॅरिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कोणत्याही गोष्टीमध्ये. Medication can control blood sugar levels and therefore it is more important than diet and exercise. This is also myth. तर मेडिसिनमध्ये बऱ्याचशा मेडिसिन्स आहेत आणि ह्या मेडिसिनविषयी आपल्याला दुसरा एक प्रश्न आहे की हिमोग्लोबिन A1C टेस्ट मेजर ब्लड ग्लुकोज ओव्हर द पास्ट अँड अमेरिकन डायबिटिक असोसिएशन A1C गोल फॉर द पर्पज विथ डायबिटीज इज लेस दॅन. हा प्रश्न डोरले साहेबांसाठी आहे. डोरले सांगा याचं उत्तर तुम्ही. किती ठेवायला पाहिजे हिमोग्लोबिन A1C? येस, व्हेरी करेक्ट आन्सर. बघा आपल्या ऑडियन्समध्ये किती सतर्क लोक आहेत की त्यांनी बरोबर आन्सर दिलेला आहे. अमेरिकन डायबिटिशन हिमोग्लोबिन A1C गोल फॉर द पीपल विथ डायबिटीज लेस दॅन 6.5. इट्स व्हेरी नाईस. हे आन्सर आहे आणि 3 महिन्यांनी आपण करायला पाहिजे. 3 महिने का? 2 महिने का नाही? 4 महिने का नाही? वाय ओनली 3 months? Yes, you can answer. क्या बात है. RBC लाईफ इज 90 days, 120 days. Yes, that is very nice. तुम्ही पूर्ण तयारी करून आलेले दिसता. येस, यू आर पास इन MBBS एक्झामिनेशन. मी डायबिटीज असोसिएशन ऑफ इंडिया, API विदर्भ चॅप्टर, बहुजन हिताय संघ, वंदना संघ, दीक्षाभूमी नागपूर, आंबेडकर मिशन, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम तर्फे आयोजित हे जे इन्सुलिन आणि डायबिटीज वर चर्चासत्र आयोजित केलेलं आहे त्याच्यात मला बोलवल्याबद्दल मी आपला आभारी आहे. खोब्रागडे सरांनी आत्ताच आपल्याला डायबिटीजबद्दल मिथ्स आणि फॅक्ट्स याच्याबद्दल सांगितलं. तर सरांनी जसं म्हटलं आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन्स आहेत आणि आपल्या इथे नागपुरात आपण जास्तीच आर्ग्युमेंटेटिव्ह असतो बाकी लोकांपेक्षा. तसंच आपल्या इथे मिथ्स जे आहेत त्या लवकर पसरतात. म्हणजे मला पेशंटला सांगावं लागतं की तुला चुकीचा आणि फुकटचा सल्ला देणारी खूप जनता भेटेल, पण करेक्ट सल्ला जिथून मिळेल तो सल्ला आपण घ्यायला पाहिजे. काय होतं, मिथ्स पसरल्या की आपल्याला त्याच रिपीट होऊन जे गॉबेल्सचं तत्व आहे की ते चुकीच्या गोष्टीच खऱ्या वाटायला लागतात. आणि या डायबिटीजबद्दल जास्ती असतात कारण डायबिटीजचा क्रॉनिक आजार आहे. सर्दी खोकला झाला, ताप झाला, 4-5 दिवस होतो, कोरोना झाला 8-10 दिवस होतो, बरा होऊन जातो. पण डायबिटीज, BP, हार्टचे आजार हे आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. तर अशा परिस्थितींमध्ये जसं बायकोसोबत राहून राहून मिसकन्सेप्शन जास्ती होतात तसे डायबिटीजसोबत राहून मिसकन्सेप्शन्स व्हायची शक्यता जास्ती असते.
तर हे दूर करणं जास्ती गरजेचं आहे. आणि सर्वात जास्ती कुठल्या गोष्टीबद्दल मिसकन्सेप्शन्स असतील तर ते इन्सुलिनबद्दल असतात. इथे किती लोकांना डायबिटीज आहे? इन्सुलिन घेत आहे का कोणी याच्यापैकी? नाही. चला लकी. पण उद्या जाऊन कोणाला इन्सुलिन जरी घ्यावं लागलं तरी त्याच्याबद्दल असं काही खूप वाईट मानून घ्यायची गरज नसते. कसं आहे, इन्सुलिन कोणाला लागतं? इन्सुलिन ज्या पेशंट्सला लागतं की ज्यांना टाईप 1 डायबिटीज असतो. टाईप 1 डायबिटीज हा मोस्टली लहान मुलांमध्ये आढळतो किंवा कधी कधी मोठ्या लोकांमध्येही होतो, किंवा काही काही लोकांमध्ये आपल्या सिच्युएशनमध्ये अल्कोहोल कन्झम्पशन जास्ती झालं, पॅनक्रियाटायटिस होतो, पॅनक्रियाजला डॅमेज होतं आणि त्याच्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जो डायबिटीज होतो त्याच्यात इन्सुलिनशिवाय पर्याय नसतो. अशा व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी इन्सुलिन घेणं गरजेचं असतं. आणि जो टाईप 2 डायबिटीज असतो जो तुम्हाला सगळ्या लोकांना आहे, जे लोकांना इथे डायबिटीज आहे किंवा मेजॉरिटी लोकांना जो होतो डायबिटीज, तो टाईप 2 डायबिटीज असतो. टाईप 2 डायबिटीजमध्ये जेव्हा डायबिटीजची ड्युरेशन वाढते तेव्हा शरीरातलं इन्सुलिनचं प्रमाण कमी होत जातं आणि त्याच्यामुळे मग कधी कधी काही काही पेशंटला गोळ्यांसोबत इन्सुलिन घ्यायची गरज पडते. तर हे इन्सुलिन असतं तरी काय? इन्सुलिन हे एक प्रकारचं हार्मोन आहे. आपल्या शरीरात पॅनक्रियाज नावाची ग्रंथी असते, आपल्या पोटाच्या मागच्या भागात असते. तिथून ते इन्सुलिन तयार होतं आणि त्या इन्सुलिनचं काम असतं शरीरातली शुगरची लेवल नॉर्मल ठेवणे. नॉर्मल का ठेवायची आहे? शुगर तर आपल्या प्रत्येकाच्या बॉडीला प्रत्येक सेलच्या ॲक्टिव्हिटीसाठी शुगर आवश्यक आहे. आपण आता इथे बसलेलो आहे, आपले सगळे ऑर्गन्स काम करत आहेत, डोळे, ब्रेन, हार्ट सगळे काम करत आहेत. या सगळ्यासाठी जी एनर्जी लागते ती शुगरच्या माध्यमातून मिळते. त्याच्यामुळे शुगर ही आवश्यक आहे, पण ती जेव्हा एक्सेस होते ती सगळ्या ऑर्गन्सला डॅमेज करायला लागते आणि एक्सेस व्हावं नाही हे काम जे आहे ते इन्सुलिन करतं. म्हणून इन्सुलिनची डेफिशियन्सी झाली किंवा इन्सुलिनची एफिशियन्सी कमी झाली तर माणसाला डायबिटीज होतो. तर आता कसं आहे की इन्सुलिनबद्दल ज्या मिथ्स आहे की इन्सुलिन घेणं म्हणजे वाईट आहे, इन्सुलिन घ्यावं लागलं म्हणजे काहीतरी आपल्यासोबत खूप वाईट झालं, इन्सुलिन घेतोय म्हणजे डायबिटीजची लास्ट स्टेज आहे असं पेशंटला वाटतं. पण ॲक्च्युअली तुम्ही इन्सुलिन घेता की गोळ्या घेता याच्यापेक्षा जसं आता सरांनी सांगितलं HbA1c 7% आत असणं हे जास्ती गरजेचं आहे. तर मग तुम्ही गोळ्या घेता की इन्सुलिन घेता की दोन्ही सोबत घेता त्याच्यापेक्षा हा आकडा नॉर्मल राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इन्सुलिन घ्यावं जरी लागलं तरी त्याच्यात वाईट काही नाही आहे, उलट लॉंग टर्ममध्ये आपला फायदा आहे. कोणालाही ऑप्शन दिला तुम्हाला गोळी देऊ की इंजेक्शन देऊ, कोणताही माणूस म्हणेल की मला गोळीच द्या, मला इंजेक्शन नका देऊ. पण इन्सुलिनबद्दल गैरसमज का आहे ते आपण बघूया. लोकांना वाटतं इन्सुलिन घेणं म्हणजे खूप जिकरीचं आहे, तर ते कसं सोपं आहे आणि कसं आपण आरामात घेऊ शकतो हे आता आपण बघूया. इन्सुलिन जे असतं ना ते वायलमध्ये येतं किंवा बल्बमध्ये असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं. इन्सुलिनची गोळी येत नाही, अजून जगात तयार झालेली नाही आहे, म्हणून ते इंजेक्शनच्या रूपाने घ्यावं लागतं. गोळी का तयार नाही झालेली आहे? कारण ते प्रोटीन असतं आणि प्रोटीन पोटात गेलं की पोटातलं आपलं ॲसिड जे असतं ते बाकी जंतूंना मारण्याचं काम करतं, ते त्या इन्सुलिनलाही डिस्ट्रॉय करून टाकलं, म्हणजे ते पोचतच नाही, म्हणून इंजेक्शन आहे. तर इन्सुलिनचं जे इंजेक्शन असतं सर्वात आधी घेण्याच्या आधी ते आपण जेव्हा दुकानातनं विकत आणतो तेव्हा त्याचा योग्य साठा करणं गरजेचं असतं. आपल्या घरी आपण जेव्हा इन्सुलिन आणतो तेव्हा त्याला फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं असतं. इथे फ्रीजमध्ये ठेवू नका असं लिहिलेलं आहे, पण ते फ्रीझर पाहिजे. फ्रीझर म्हणजे फ्रीजमध्ये 2 कप्पे असतात, तुम्हालाही माहिती आहे. एका ठिकाणी बर्फ बनतो आणि एक बाकीचा भाग असतो. तर फ्रीझरमध्ये चुकूनही ठेवायचं नाही. फ्रीझरमध्ये ठेवलेलं इन्सुलिन फेकावं लागतं. फ्रीजमध्ये ठेवायचं 2 ते 4 डिग्री टेम्परेचर, 4 ते 7 डिग्री टेम्परेचर. त्याचंही कारण असं आहे की ते साधारण रूम टेम्परेचरवर महिनाभर ठीक राहतं. पण आपल्या इथलं तुम्ही रूम टेम्परेचर पाहाल तर मेजॉरिटी ऑफ द वेळेस ते 30 डिग्रीच्या वरच असतं, नागपुरात तरी किंवा विदर्भात तरी. त्याच्यामुळे त्याच्यावरती गेलं की ते खराब होतं, म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. तर एक लक्षात ठेवावं लागतं की आपण कुठेही जातो, जसं आता बाहेरगावचे पेशंट येतात, आपण कुठे गावाला जातो आणि समजा इन्सुलिन सुरू असेल तर पेशंटला सांगावं लागतं की ते आईस पॅकमध्ये घ्या किंवा थर्मॉसमध्ये बर्फ टाकून घेऊन जा. हे फार महत्त्वाचं आहे त्याची पोटेन्सी राहण्यासाठी. नाही तर काय, ते खराब झालं तर आपण घेतलं तरी त्याचा जो इफेक्ट आहे ब्लड शुगर कमी करायचा तो होत नाही. त्याचे वेगळे वेगळे ऑप्शन्स आहे. कधी कधी आता आपण शहरात राहतो, आपल्या इथे वीज असते म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, पण आजकाल लोड शेडिंग होत नाही म्हणून बरं आहे. नाहीतर गावांमध्ये फ्रीज जरी असला तरी लोड शेडिंगमुळे वीजच नसते. तर त्याला वेगळे वेगळे सोल्युशन्स काढता येतात. सगळे पेशंट काही शहरात राहत नाही. आता काही काही माझे अगदी एमपीतले लहान गावातले पेशंट आहे ज्यांच्याकडे फ्रीज पण नसतं. त्यांना सांगावं लागतं की आपलं प्लास्टिक घ्यायचं, त्याच्यात इन्सुलिन ठेवायचं, वरून रबर बँड बांधायचा आणि पाण्याचा माठ असतो त्याच्यात ठेवायचं. जसं आता एक गोंदियाचे सर आहेत,
चॅटर्जी सर, ते सालेकसाच्या तिथल्या ट्रायबल एरियाजमध्ये कॅम्प्स घेतात. तर तिथे फ्रीज बीज कुठे येणार, वीज असली तरी आजकाल खूप आहे, म्हणजे वीज आता पोहोचलेली अशा ठिकाणी. तर तिथे त्यांनी एक हे केलेलं आहे की एक कुंडी घेतात, म्हणजे गमला घेतात, त्याच्यात छोटा गमला ठेवतात, मध्ये रेती टाकतात, मधल्या रेतीत पाणी टाकतात आणि वरून झाकण ठेवून देतात. असे वेगळे वेगळे पर्याय शोधून काढता येतात. इम्पॉर्टंट काय आहे की त्याला थंड ठेवणे, एकदम फ्रीझरमध्ये नाही पण थंड ठेवणे हे गरजेचं आहे. आणि प्रवासात सर्वात महत्त्वाचं, आजकाल कसं आहे, आता इन्सुलिन घेणारे मेजॉरिटी लोक 50+ 60+ असतात. आणि आपल्या इथे तरी आजकाल बऱ्याच ठिकाणी असं आहे की मुलं मुली नोकरीनिमित्त पुण्याला, बंगलोरला, दिल्लीला किंवा बाहेरच्या देशात असतात. तर अशा लोकांना ट्रॅव्हल करावं लागतं. तर ट्रॅव्हलिंगमध्ये पण इन्सुलिन घेऊन जायचं. विमानाचा प्रवास आजकाल ऑलमोस्ट खूप कॉमन झालेला आहे, आधीसारखं नाही राहिलेला आहे. विमानातही जे इन्सुलिन जे असतं ते चेक इन बॅगेजमध्ये नाही टाकायचं, केबिनमध्ये आपल्यासोबत घेऊन जायचं, हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, इन्सुलिन वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचं येतं, वेगळे वेगळे हे असतात, डिव्हायसेस असतात. 2 मुख्य प्रकार आहे, एक सिरिंज आणि वायल असतं. वायल म्हणजे आपण जे बाकी इन्सुलिनचे, आपण जे बाकी इंजेक्शन पाहतो ना, वायल्स असतात, सिरिंजने त्याच्यातनं डॉक्टर काढतात आणि टोचतात, त्याला वायल म्हणतात. आणि सिरिंज असते. आणि दुसरं हे असा पेन असतो, पेन. हे माझं चष्म्याचं घर नाही आहे, हा याच्यात पेन आहे, हा असा पेन असतो इन्सुलिनचा. तर सिरिंज आणि वायल हे मॅच होणं गरजेचं आहे. 2 प्रकारचे सिरिंजेस येतात आपल्या इथे, एक 100 IU/ml आणि 40 IU/ml. तर 40 IU/ml ची जी असते ती सिरिंज जी असते ती साधारण लाल रंगाची असते. आणि आपलं जे वायल आहे त्याच्यावर 40 IU/ml लिहिलेलं आहे की 100 IU/ml लिहिलेलं आहे, पाहणं गरजेचं आहे. हे याच्यासाठी गरजेचं आहे की वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे वेगळे वेगळे कंपोजिशन्स येतात. आणि कोणाला बँकेतर्फे इन्सुलिन मिळतं, कोणाला CGHS तर्फे इन्सुलिन मिळतं. तर याच्यात मी काय पाहिलं आहे, पेशंटचं असतं 100 IU/ml आणि तो घेत असतो लाल सिरिंजनी, किंवा त्याची सिरिंज असते 100 IU/ml आणि तो घेत असतो 40 IU/ml. तर हे याच्यात मिसमॅच व्हायला नको, हे फार महत्त्वाचं आहे. पेन घेत असाल तुम्ही तर पेनमध्ये काही तसा इश्यूच येत नाही. तर 100 IU/ml ची जी सिरिंज असते ती काळी असते, त्याचं टॉप काळं असतं, म्हणजे वरती त्या प्लंजरच्या तिथे. आणि 40 IU/mlचं प्लंजर जे असतं ते लाल असतं. तर आपल्या वायल आणि सिरिंजमध्ये मिसमॅच आहे की नाही एकदा बघून घ्यायचं, त्याच्यात चुका होता कामा नये. सिरिंज आणि वायलनी कोणी घेत असेल तर कसं इन्सुलिन घेतात, त्याची एक पद्धत असते. सर्वात आधी हात धुवून घ्यायला पाहिजे. आपण कुठूनही बाहेरून आलो एकदम घेतलं असं नाही, आधी हात धुवायला पाहिजे. इन्सुलिन किती आधीचे वेगळे वेगळे प्रकार असतात. मेजॉरिटी जे इन्सुलिन असतं ते जेवायच्या आधी घ्यावं लागतं. काही प्रकारचे जे लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन्स असतात दिवसातनं एकचदा घ्यावे लागतात, ते रात्री दिवसातनं एकचदा घ्यावे लागतात, ते वेगळं आहे. पण म्हणजे आधी असो नंतर असो आधी हात धुवून घ्यायचे. इन्सुलिन आपण फ्रीजमधनं काढलं आणि लगेच लावून घेतलं असं नाही करायचं, त्याला थोडं रूम टेम्परेचरपर्यंत आणायला पाहिजे. तर या वेदरमध्ये बाहेर ठेवलं तरी चालतं, पण ते बरेचदा ते वायल जे असतं ते हातात असं रोल करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर काही प्रकारचे इन्सुलिन्स असतात त्याच्यात लॉंग आणि शॉर्ट ॲक्टिंग मिक्स्ड असतात, तर ते वायल असं हाताने मिक्स करून घेणं गरजेचं असतं, की असं काढलं घेतलं आणि लावलं असं नसतं. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं आहे की जेवायच्या आधी लगेच घ्या, जेवायच्या आधी 20 मिनटं घ्या, अर्धा तास आधी घ्या, तसं ते घेणं गरजेचं असतं. बाकी ती प्रक्रिया कशी आहे ती समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. की आधी समजा सिरिंज आणि वायलनी घेणार असाल तर आधी हवा घ्यायची, ती हवा आत टाकायची, सरळ असं ठेवायचं, तिरपं घ्यायचं नाही. आणि जेव्हा आपण इंजेक्ट करतो तो कुठे करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. समजा हे पेन डिव्हाइस असेल तर पेनचंही असं हातात रोल करायचं, पेनमध्ये असं, हे सोपं असतं पेननी घेणं वायल आणि सिरिंजपेक्षा. जसे याच्यात मी घेऊन आलो आहे, तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता. आणि असं काहीच नाही आहे, आजकाल पेन सगळीकडे भारतात कुठेही अवेलेबल असतात. माझे लहान गावातले राहणारे पेशंट, लहान मुलं देखील पेननीच घेतात आणि हे सोयीस्कर असतं. म्हणून ॲज फार ॲज पॉसिबल आजकाल सगळ्या पेशंटला मी पेन आणि यानेच घ्यायला सांगतो. याच्यात हा आपला पेनसारखा पेन असतो, हे असा कॅप निघते, इकडे ही नीडल बसते, ही नीडल असते, ही इथे लावायची असते. याच्या आत इन्सुलिन भरता येतं. काही डिस्पोजेबल पेन असतात, काही परमनंट असतात. याच्यात जसं कार्ट्रिज भरतो आपण पेनमध्ये तसं याच्यात कार्ट्रिज भरतात. हे असं लावायचं असतं, वरती सुई लावायची आणि याला मागे डायल असतं. समजा डॉक्टरनी 10 युनिट घ्यायला सांगितलं आहे तर 10चा आकडा घ्यायचा
कुठे इन्सुलिन घ्यायचं? जनरली पोटावर किंवा मांडीवर, आणि अगदीच काही कारण म्हणजे शक्य नसेल तर हातावर. पोटावर कुठे? पोटावर आपल्या नाभीच्या मधून एक सरळ लाईन आणि आडवी लाईन टाकली तर 4 क्वार्टर्स बनतात, जसं इथे दाखवलेलं आहे 1 2 3 4. ही जी सुई असते ना, ही फक्त 4 मिलीमीटरची असते. त्याच्यामुळे लोकांना काय वाटतं, पोटावर घ्यायला सांगितलं तर काय पोटाच्या आत खुपसेल का वगैरे, असं काही नसतं. ती फक्त सब क्युटेनियस असतं. सब क्युटेनियस म्हणजे स्किनच्या आत जातं, मसलपर्यंत देखील जात नाही. तर पोटाचे असे 4 भाग केले 1 2 3 4, तर जागा रोटेट करत राहणं गरजेचं असतं. काही लोकांना एकदाच घ्यावं लागतं, काही लोकांना 3दा. त्या अकॉर्डिंगली जागा रोटेट करत राहणं, किंवा हे मांडीचा जो बाहेरचा भाग दाखवला आहे तिथे पण इन्सुलिन कॉमनली घेऊ शकतो आपण. घ्यायच्या आधी मेजॉरिटी लोकांमध्ये स्किनचं पिंच, म्हणजे स्किन पिंच म्हणतात त्याला, मांस पकडणे, त्याची गरज नसते. पण पकडावं जरी लागलं तरी हे सगळ्या बोटांनी असं करायचं नाही. फक्त आपला इंडेक्स फिंगर आणि थंब यांनी पकडायचं असतं. जी सुई जी असते ती सरळ टाकायची असते, तिरपी 45 डिग्रीज 60 डिग्रीज 30 डिग्रीज नाही, सरळ परपेंडिक्युलर टाकायची असते. टाकल्यानंतर मागून हे दाबायचं. दाबल्यावर ती 1 ते 10 मोजायचं. 1 ते 10, 1 2 3 4 हळूहळू मोजायचं. 1 2 3 4 पटकन मोजायचं नाही. 10 पर्यंत मोजल्यावर ते काढायचं, सुई काढायची आणि हे सगळं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. हे सगळं जरी कठीण वाटत असलं तरी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. हे करता करता माझे जे जुने पेशंट्स आहेत की जे इन्सुलिन खूप वर्षांपासून घेतात, ते इतके एक्सपर्ट झाले असतात की तेच लोकांना गाईड करतात की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. त्याच्यामुळे असं काही घाबरण्यासारखं त्याच्यात काहीच नसतं. दुसरं, ही जी निडल जी असते ही 4 मिलीमीटरची असते, त्याच्यामुळे दुखायचा वगैरे काहीच हे नसतो. मेन माणूस इन्सुलिनला का घाबरतो, त्यांना वाटतं की आपल्याला दुखेल आहे. पण पेन जे असतं ते या 4 mm सिरिंजनी एकदम कमी होऊन जातं. मुंगी चावल्यावर जास्ती दुखतं, इन्सुलिनचं इंजेक्शन घेतल्यावर कमी दुखतं. इन्सुलिन ज्या जागेवर घेतो तिथे काही जखम झालेली आहे का, किंवा जे आता खूप वर्षांपासून इन्सुलिन घेतात त्यांना अशा गाठी जमतात, त्या गाठीमध्ये इन्सुलिन घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. दिलेल्या तक्त्यानुसार साईट रोटेशन, जागा चेंज करणे हे अत्यंत गरजेचं आहे इन्सुलिन घेत असाल तर. आणि शेवटी कसं आहे, इंजेक्शन आपण घेतो पण ते करेक्ट वेनी घेणं हे जास्ती गरजेचं आहे. कुठली गोळी आपण घेतो ती करेक्ट वेनी सांगितलेल्या डोजमध्ये सांगितलेल्या वेळेस जसं घेणं गरजेचं आहे, तसंच इन्सुलिनचं आहे. आणि ही जी सुई असते ही आयडियली तर दर दिवशी बदलायला पाहिजे, पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं, बरेच लोक बदलत नाही. पण निदान 2 ते 3 दिवसांनी बदलायला पाहिजे. कोणी सिरिंज वापरत असेल तर ती 2 ते 3 दिवसांनी सिरिंज फेकून दुसरी सिरिंज घ्यायला पाहिजे. त्याचं कारण आहे की तुम्ही पहा, सर्वात आधी नवीन निडल किती, त्याचं हे पहा, थिकनेस पहा, जी एकदा वापरली आहे, जी 2दा वापरलेली आहे आणि जी बरेचदा वापरलेली आहे. जसं वापरून वापरून ती बोथट होत जाते आणि मग पेशंटला दुखायला लागतं, म्हणून ती सुई बदलणं गरजेचं असतं. सो बेसिकली डायबिटीज व्यवस्थापनासाठी 4 M's लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मील, सेकंड मोबिलिटी, व्यायाम करणे, तिसरं मेडिकेशन आणि चौथं मॉनिटरिंग, म्हणजे ब्लड शुगर मॉनिटर करत राहणे. धन्यवाद. शेवटी इलियट जॉसलिन इज नोन एज द फादर ऑफ डायबेटॉलॉजी. त्यांनी म्हटलं, दोज हू नो मोर अबाउट डायबिटीज लिव्ह द लॉंगेस्ट. त्याच्यामुळे ज्याला नॉलेज जास्ती आहे तो त्याचा डायबिटीसची आणि आयुष्याची सर्वात व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करू शकतो, आणि त्याच्यासाठी हे असे पब्लिक फोरम्स आणि याचा उपयोग होतो. तुम्ही इथे सगळे आले. वेगवेगळ्या कंपनीचे कार्ट्रेज इन्शुलिनचे वेगवेगळे साईजचे असतात का? कारण एकाने पहिले पेन घेतला आणि त्याला CGHS, मी CGHSचं काम करतो, तर ते नंतर त्यांनी बदलवून दिलं. आता ते नवीन कंपनीचं कार्ट्रेज जे आहे त्या जुन्या पेनमध्ये येत नाही, तर आणि ते पेनची किंमतही 1000-1200 रुपये आहे. पहिली गोष्ट की कसं आहे की इन्सुलिनचे वेगळे वेगळे प्रकार असतात. काही शॉर्ट ॲक्टिंग, काही लॉंग ॲक्टिंग, किंवा काही प्रीमिक्स, म्हणजे लॉंग आणि शॉर्ट एकातच मिक्स केलेले असतात. तर प्रत्येक कंपनीचं कसं आहे की प्रत्येक कंपनीचं कार्ट्रिज त्या कंपनीच्याच पेनमध्ये बसतं. आणि जसं आता इथे मागे ज्या सगळ्या कंपनीचा, प्रत्येक कंपनीचं आपापलं पेन आणि आपापलं कार्ट्रिज असतं, आणि ते त्या कंपनीच्या पेनमध्येच ते बसतं. ते म्हणून दुसरं एका कंपनीचं कार्ट्रिज आणि एका कंपनीचा पेन हा जनरली वापरायचा नाही. समजा जसं CGHSमध्ये मिळतं आहे, ज्या कंपनीचा पेन आहे त्या कंपनीचं शक्यतो त्यांना मागायचं की आम्हाला हेच या कंपनीचंच इन्सुलिन द्या. समजा डॉक्टरनी बदललं इन्सुलिन तर वेगळी गोष्ट आहे. कसं आहे, काही काही लोकांना फक्त लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन असतं, ते रात्री एकचदा घ्यावं लागतं.
समजा काही महिने काय एखाद वर्ष ते देऊन बघतात, समजा ते काम नसेल करत तर 2दा प्रीमिक्स्ड इन्सुलिन घ्यावं लागतं. प्रीमिक्स्ड इन्सुलिन घ्यावं लागलं तर ते तुमच्या तब्येतीसाठी ते इन्सुलिन बदलणं गरजेचं असतं. म्हणजे पेशंटला ज्या इन्सुलिनची गरज आहे ते इन्सुलिन ते पेशंटला द्यावं लागतं. तर त्याच्यासाठी ते बदलावं लागलं तरी त्याच्यात उलट बदलणंच गरजेचं असतं तशा सिच्युएशनमध्ये. मामला आहे पेनचा, हो, कारण पेन महाग येते, 1000 रुपयाच्या आसपास किंवा वरी येते, तर ते त्याला पेन बदलावा लागतो, पण तो पेन परमनंट असतो आणि असं फार कमी लोकांना एकदम इतक्या लवकर बदलावा नाही लागत. नाही म्हणजे जर कंपनी बदलली, दुसऱ्या कंपनीचं लिहून दिलं तर ते जनरली नाही, तो पेन नाही चालत. हा. नाही चालत. वेगळ्या तर ते वेगळ्या कॅलिब्रेशन बरोबर होणार नाही. आपण मारुतीचे पार्ट हुंडाईमध्ये कसं लावणार आहे? इट इज समथिंग लाईक दॅट. इट इज समथिंग लाईक म्हणजे दॅट. ते बरोबर तर त्यामुळे डिलिव्हरच नाही जेव्हा होणार. आपण इन्सुलिन कॅलिब्रेट करू, जेव्हा युनिट्स वगैरे क्लिक करू, तर त्याच्यामध्ये थोडेसे टेक्निकल डिफिकल्टीज येऊ शकतात. म्हणजे एकाच वेळेस आम्ही 5, 10, 25 आईस्क्रीम खाऊन घेतो आणि आम्हाला माहीतच नव्हतं की ते आईस्क्रीमच नाही आहे, ते आहे फ्रोझन डेझर्ट. हे जवळजवळ 90% लोकांना माहीतच नाही आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्रोझन डेझर्ट अँड आईस्क्रीम. कारण फ्रोझन डेझर्ट हे वनस्पती तेलापासून बनवलं Trans जातं आणि fat असतं आईस्क्रीम त्याच्यामध्ये. आपण जे जाणतो की दुधापासून बनवलं जातं. इट कंटेन्स अ लॉट ऑफ ट्रान्स फॅट्स बेसिकली. हां, Frozen तर desert. माझं असं विचारायचं आहे की फ्रोझन डेझर्ट खाल्ल्यानं काय म्हणजे याच्यावर होईल? त्याची कॅलरी व्हॅल्यू किती आहे, तुम्ही जे खाता, मी तेच सांगतो की कॅलरी व्हॅल्यू त्याची तुम्हाला माहीत पाहिजे. प्रत्येकाचे कॅलरी व्हॅल्यू, जसं आपण काजू खातो, बदाम खातो, पिस्ता खातो, चना खातो. आता गरीब माणूस चना खातो आणि श्रीमंत माणूस काजू खातो, दोघांच्या कॅलरीमध्ये फरक आहे. तसंच डेझर्ट आणि आईस्क्रीम, त्याच्यामध्ये शुगर कंटेंट किती आहे, त्याच्या कॅलरी किती आहे हे माहीत असायला पाहिजे. म्हणजे खायच्या अगोदर अमूल कंपनी जी आहे तिनं एक कोर्ट केस केला होता बाकी लोकांवर. तेव्हापासून ते लोक आता पॅकेटवर, मी लग्नात जातो आणि हे क्या है असं म्हणतो, ते साहेब म्हणतो आईस्क्रीम आहे. ते गरीब लोक राहतात, ते नोकरदार तिथं असं हे करतात असं आणि काढून देतात असं, आणि आम्ही खातो मस्त थंड थंड मिठा. तर ते त्याच्यावर आता लिहिलं जात नाही, कारण त्यांनी जेव्हा कोर्ट केस झालेली आहे तर त्यांना म्हटलं दाखवा कुठे लिहिलं आईस्क्रीम, तर ते दाखवू नाही शकत. म्हणजे तिथं लिहिलंच नाही. आता ते फ्रोझन डेझर्टही लिहित नाही, आईस्क्रीमही लिहित नाही, आणि ते लपवून ठेवतात, त्याच्यावर एक कागद लावतात. तर हे मोठा धोकादायक प्रकार आहे सुरू, हे सांगायचं होतं मला, म्हणून मी हे आणि सांगितलं. फार चांगलं ऑब्झर्वेशन आहे तुमचं. इतकं बारकाईने ऑब्झर्वेशन करणं म्हणजे रिअली इट इज टू बी ॲप्रिशिएटेड. डॉक्टरकडे गेल्यावर तर म्हणतात की पोस्ट मीलही करा, शुगर फास्टिंगही करा, मग रात्रीच्या 3 वाजताही करा, आणि नंतर रात्रीच्या खाण्याच्या वेळेसच्या नंतर करा, दिवसाच्या आता मला सांगा की एका माणसाला फक्त आठवड्यातून एकच वेळ टेस्ट करायची आहे, म्हणजे त्यांचा किंवा HbA1c करायची आहे किंवा जे बी करायची, तर त्यांनी कोणती टेस्ट, फास्टिंग करायची, जेवणानंतरची दुपारची करायची, की जेवणानंतरची रात्री करायची, डिनरनंतरची, की HbA1c करायची? A1C तर करायला पाहिजेच, पण कसं आहे की आपल्याला करेक्ट पिक्चर मिळणं गरजेचं आहे. फास्टिंग शुगर वाढण्यामागे कारणं वेगळे असतात, पोस्ट मिल शुगर वाढण्यामागे कारणं वेगळे असतात, आणि तुम्हाला कुठलं औषध जास्ती लागू पडेल, कुठलं औषध सूट होईल, हे ते फास्टिंग पोस्ट मिलवरती अवलंबून असतं. आणि HbA1c असं याच्यासाठी करायचं असतं की रोज तुम्ही फास्टिंग पोस्ट मिल कराल तर रोज वेगळे वेगळे रिडिंग येतील. आज जसं तुम्ही म्हटलं, तुम्ही एकदम आईस्क्रीम केलं तर ती वाढलेली येईल. एखाद्याने अगदी खूप कडक उपास असेल, काहीच नाही खाल्लं, तर होऊ शकतं त्याची शुगर कमी येईल. त्या HbA1c मध्ये मागच्या 3 महिन्यात काय केलेलं आहे पेशंटनी, त्याचा ॲव्हरेज लेखाजोखा येऊन जातो, म्हणून ते करायचं असतं. आणि आजकाल हे जे पॅकेजेस असतात की घरी येऊन सॅम्पल घेऊन जातात, कमी पैशात 1000 रुपये में सब टेस्टवाले जे असतात, त्याच्यात फक्त फास्टिंग आणि HbA1c करतात. पण माझ्या मते तरी आपल्या इंडियन डाएटमध्ये कार्बोहायड्रेट जास्ती असतात, त्याच्यामुळे आपल्या लोकांची पोस्ट मिल पण वाढते, म्हणून पोस्ट मिल देखील आपल्या इथे करणं तितकंच जास्ती. आणि बरेचदा असं असतं की फास्टिंग नॉर्मल असते आणि HbA1c वाढलेलं असतं, त्याचं कारण असतं की ती पोस्ट मिल वाढलेली असते, म्हणून फास्टिंग, पोस्ट मिल, HbA1c तिन्ही करायला पाहिजे. HbA1c 3च महिन्यांना करायची असते, फास्टिंग पोस्ट मिल तुम्ही अधूनमधून करू शकता. हा फार चांगला प्रश्न आहे, कारण जे सिनियर डायबिटिक असतात, सिनियर डायबिटीस म्हणजे 10 वर्ष झाले त्याला डायबिटीस होऊन, तर त्या लोकांचं काय होते, जनरली पोस्टपेंडल ब्लड शुगर जे आहे ना, जेवणाच्या नंतरचं शुगर कमी येते आणि ते खूप खुश असतात. आम्ही काही जरी खाल्लं तर आमचं शुगर वाढत नाही असं सांगतात. आणि फास्टिंग ब्लड शुगर त्यांचं जास्त असते, आणि मग ते प्रश्न घेऊन येतात की आम्ही काही न खाता सकाळी फास्टिंग जेव्हा शुगर करतो तेव्हा आमचं शुगर 250 असते, आणि जेवण झाल्यानंतर आमचं शुगर ते सुद्धा 250 असते, असं का? त्याला कारण आहे तुमच्या किडनीमध्ये जे नेफ्रॉन्स आहेत, ते नेफ्रॉन्स आकुंचन पावलेले आहेत,
आणि किडनी इज नॉट रेग्युलेटिंग प्रॉपरली, म्हणजे ब्लड शुगर कंट्रोल जे आहे किडनीचं काम ते होत नाही बरोबर, याचा अर्थ तुम्हाला किडनीचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. पण ज्यांची जेवणाच्या नंतरची शुगर कमी येते तर त्यांनी अलर्ट असायला पाहिजे की माझी शुगर जेवल्यानंतर तर वाढायला पाहिजे. पण ही कमी का होते? कारण त्याला कारण आहे की किडनी प्रॉब्लेम तो पेशंट क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये जात आहे. किंवा असे काही आजार असतात त्याच्यामध्ये जेवणानंतर पेशंटला हायपोग्लायसिमिया होतो, पोस्ट प्रँडियल हायपोग्लायसिमिया. जर त्याला काही ट्यूमर असतील ॲड्रेनलचे किंवा अजून एंडोक्राईनचे ट्यूमर असतील किंवा काही मॅलिग्नन्सी असेल, कॅन्सर असेल, तर हे शुगरचं जे प्रमाण आहे हे प्रत्येक वेळेला डॉक्टर शोधतात की त्याला व्हॉट इज द एक्झॅक्ट कॉज. फास्टिंग हायपरग्लायसेमिया त्याला का होतो? किंवा आता आपण पेशंटला बरेचसे इंजेक्शनं देतो आणि त्याला रात्री 2 वाजता 3 वाजता घाम येतो, कारण त्याला जो डोज असतो इन्सुलिनचा तो जास्त होतो आणि त्याचं जेवण कमी होते, म्हणून त्याला रात्री सोमयागी इफेक्ट म्हणतात 2 वाजता 3 वाजता. अगोदर जेव्हा इन्सुलिनचा शोध लागला नवीन 1925मध्ये त्यांनी सुरू केलं, 22मध्ये शोध लागला आणि ते इन्सुलिन द्यायचे पेशंटला. आणि ते इन्सुलिन कुठून तयार करायचे? पँक्रियाजमधून. कोणाच्या पँक्रियाजमधून? एक तर बीफ म्हणजे बैल किंवा पोर्साईन म्हणजे वराह यांचं पँक्रियास काढून त्यांचे लिक्विड करून ते द्यायचे त्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर पेशंटचं शुगर एकदम कमी व्हायचं आणि तेव्हा ग्लुकोमीटर नव्हते, तर मग काय करायचे? ते हायपोग्लायसेमिया कसे डायग्नोज करायचे? ते एका पेशंटच्या बाजूला एका बेडवर एका नर्सला झोपवायचे आणि रात्री जर पेशंटला घाम सुटला, तो थरथर कापायला लागला, तर तेव्हा समजायचे की याला आता हायपोग्लायसेमिया झालेला आहे. दॅट वॉज दॅट टेस्ट. आता याची काही जरूरत नाही आहे, आता पेशंटला समजून जाते. तर हे सोमयागी इफेक्ट आणि डॉन फिनॉमिना हे फार महत्त्वाचं आहे. जर पेशंटचा डोज जास्त झाला आणि शुगर कमी झाला 3 वाजता, तर त्याला सोमयागी इफेक्ट आणि त्याच्यानंतर मग काउंटर रेग्युलेटरी हार्मोन्स तयार होतात. आणि भीतीमुळे जर तुम्ही पेशंटला इन्सुलिन कमी दिलं की हा पेशंट हायपोमध्ये जाऊ नये, तर त्याला सकाळी 5 वाजता 6 वाजता हायपरग्लायसेमिया होतो. तर दॅट इज कॉल्ड एज डॉन फिनॉमिना. हे इन्सुलिन फार म्हणजे मजेदार इन्सुलिनचा जी डिस्कवरी झाली, कशी 500 लोक ते कोमामध्ये होते, मग त्यांनी कसं बँटिंग अँड बेसने त्यांना इन्सुलिन लावलं, कसे ते म्हणजे कोमामधून बाहेर आले. तर इन्सुलिन इज अ रिअली वंडरफुल ड्रग. पण इन्सुलिनविषयी लोकांमध्ये इतकी गैरसमज आहेत की इन्सुलिन म्हटलं की त्यांना असं वाटतं की काहीतरी आपल्या शरीरामध्ये डॉक्टर लोक टाईम बॉम्ब सोडतात, आता आपल्या किडन्या खराब होणार, आता असं होणार आणि तसं होणार. आणि हे गैरसमज पसरवणारे लोकंसुद्धा ज्यांना इन्सुलिनविषयी माहिती नाही हे गैरसमज पसरवतात आणि त्यामध्ये मग लोक इन्सुलिन घेत नाही आणि इन्सुलिन न घेतल्यामुळे डोळे जातात, आंधळे होतात, किडन्या खराब होतात, ब्रेन हिमरेज होतो आणि हार्ट अटॅक येतो. तर हे इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये जे बनते तसंच इन्सुलिन लॅबॉरेटरीमध्ये आम्ही बनवतो, आमचे सायंटिस्ट लोक, आणि त्या इन्सुलिनमधून आपल्याला ब्लड शुगर जे आहे ते कंट्रोल करतो. लघवीच्या रंगावरून किंवा वासावरून प्राथमिक आपल्याला डिटेक्शन होऊ शकते का डायबिटीजचं? रंग किंवा वास? आता प्रत्येकाची जी ऑलिफॅक्टरी नर्व आहे ती आपली डॉगसारखी असायला पाहिजे, कारण डॉग बॉम्ब शोधतात. आणि आजकाल ही आला याच्यामध्ये हा प्रश्न फार महत्त्वाचा विचारला तुम्ही की यू कॅन डिटेक्ट इट फ्रॉम द स्मेल ऑल्सो. जसं एखादा पेशंट किडनीचा आहे आणि त्याची किडनी खराब होत आहे, तर त्याच्या शरीराची स्मेल वेगळ्यासारखी येते. जशी एखादी मासा असतो, तो मासा सडून जातो, फिश, रॉटन फिश, तशी त्याच्या शरीरापासून दुर्गंधी यायला लागते. तर दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामुळे बरेच लोकांचा डायबिटीज डिटेक्ट होतो. पेशंट स्वतःहून पेशंटला जाणवतं की आपल्या युरिनचा स्मेल बदललेला आहे, तर ते चेक करतात आणि कळतं. बऱ्याचशा लोकांना खूप डेंजरस स्वप्न येतात, व्हेरी डेंजरस ड्रीम्स. त्यांना असं वाटते कोणी मरण पावलं, कोणी आपल्यावर अटॅक करेल. आणि हे काही 3 महिने अगोदर त्यांना असे स्वप्न यायला लागले, तर त्यांचं A1C आपण चेक केलं तर त्यांना जनरली डायबिटीस, प्री डायबिटीस, आपल्याकडे डायबिटीसपेक्षाही प्री डायबिटीसवाल्यांची संख्या जास्त आहे. ज्याचा हिमोग्लोबिन A1C 5.7 to 6.4 असेल तर त्यांना आपण प्री डायबिटीस म्हणतो. आणि ते प्री डायबिटीस झाल्यानंतर मग 5-6 महिन्यांनी त्याला डायबिटीस होतो आणि मग डायबिटीस झाल्यानंतर त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. मला हे विचारायचे आहे सर की इन्सुलिन म्हणतात असे की नेहमी जर घेतला आणि औषधी पण जर चालू असतेच, तर इन्शुरन्स घेतल्याने आपल्या शरीराला औषधांचा फरक पडतो का? इन्सुलिन घेणं हे आपल्या शरीराची गरज असते. लोकांना काय वाटतं, एकदा म्हणजे आता चालू झालं तर नेहमीसाठी असतं. शरीराला मेजॉरिटी केसेसमध्ये नेहमीसाठी असतं, पण काही स्पेशल सिच्युएशन्स असतात. जसं कोणाचं ऑपरेशन असेल, ऑपरेशन करताना तोंडाने गोळ्या देता येत नाही म्हणून इन्सुलिन द्यावं लागतं. काही पेशंटला जसं स्टिरॉइडचं काही दिवसांसाठी गोळ्या असतात तेव्हा इन्सुलिन द्यावं लागतं, किंवा काही दुसऱ्या आजारांसाठी ॲडमिट होतात तेव्हा तात्पुरतं इन्सुलिन द्यावं लागतं. पण मेजॉरिटी लोकांमध्ये इन्सुलिनची शरीरात कमी असते म्हणून आपण ते बाहेरून देत असतो.
त्याच्यामुळे सवय व्हायचा वगैरे हा प्रश्नच नसतो, ती आपल्या शरीराची गरज असते. जसं रोज जेवणं आपल्या शरीराची गरज आहे, आज जेवलं म्हणून 2 दिवस जेवणार नाही आपण असं चालणार नाही, तसं इन्सुलिन ही आपल्या शरीराची गरज आहे म्हणून ते आपण घेत असतो आणि त्याचा सवय लागायचा भागच नसतो, ती गरजच असते आणि ती घेऊन काही नुकसान काही नसतं. लोकांना काय वाटतं डायबिटीसच्या गोळ्या घेऊन इन्सुलिन घेऊन उद्या जाऊन किडन्या खराब होतील, पण हा चुकीचा समज आहे. उलट वाढलेली इन्सुलिन न घेतल्यामुळे, गोळ्या न घेतल्यामुळे शुगर वाढली तर किडन्या 100% डॅमेज होतील. हे घेतल्याने उलट आपण किडन्यांचा आपण आपल्या प्रोटेक्शन देतोय, बचाव करतोय किडन्यांचा. जसं बॉटमवर शुगर असते आणि ती जर आपण औषधी स्टार्ट करत असतो म्हणजे चालू करतो तर ती नेहमीसाठी असते का? कुठली औषधी सर, ओळचे आता ज्या गोळ्या ज्या असतात औषधे हां. गोळ्या, आता जसं मी म्हटलं मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये ते नेहमीसाठी असतं. तर असं घ्यावं म्हणजे औषधी घेतो म्हणजे आजारी झालो असं समजायची गरज नसते. उलट आज औषधं घेऊन उद्या होणाऱ्या आजारापासून आपण स्वतःचा बचाव करत असतो. तर त्याच्यात काही असं म्हणजे वाईट मानून घ्यायचं किंवा काहीतरी वाईट झालं अशातला काहीच भाग नाही आहे. उलट जसं मगाशी सर बोलले किंवा मी सांगितलं की लॉंग टर्मचा विचार करणं गरजेचं असतं. आज औषधं नाही घेतले, शुगर वाढलेली राहिली, डोळे, किडनीज, हार्ट, वेगळे वेगळे ऑर्गन्स डॅमेज होतील. ते जे काही डॅमेज आत होईल ते परमनंट राहील. 10 वर्षांनी गोळ्या घेऊ म्हटलं तर आज झालेलं डॅमेज परमनंट असतं. तुम्ही जगात कुठेही जा ते कोणी त्याच्यातनं रिकवर बॅक करू नाही शकत. तर त्याच्यामुळे आज गोळ्या घ्याव्याला जरी लागल्या तरी हे क्रॉनिक आजार असतात. हे सर्दी खोकल्यासारखं नाही आहे की 5 दिवस गोळ्या घेतल्या आणि बंद केल्या. मेजॉरिटी काही काही केसेसमध्ये बंद होतात. रिव्हर्सल ऑफ डायबिटीज होतो, पण तो सगळ्या पेशंटमध्ये नसतो. कारण हे रिव्हर्सलचे ॲडव्हर्टाइजमेंट्स आजकाल खूप येतात यूट्यूबवर, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर. तर ते प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला लागू पडत नाही. तसं असतं तर डॉक्टरची गरजच नसती. सगळी ट्रीटमेंट तशीच होऊन गेली असती. थँक्यू सर. तुमचं जर वजन कमी करता आलं समजा आपल्याला, पेशंटने 5 किलो, 10 किलो, 15 किलो, आजकाल जे पेशंट 110 किलोवाले येतात आमच्याकडे, 115 किलोवाले येतात आणि त्यांचं वय 24 वर्ष आहे, 25 वर्ष आहे, अशा पेशंटला आणखी आम्ही भूक कमी करण्यासाठी गोळ्या देतो. जसं सिमाग्लुटाईड नावाच्या टॅबलेट्स आहेत किंवा काही इंजेक्शन्स आहेत. ते दिल्यानंतर त्याचं वजन जर 15 किलो कमी झालं तर त्याच्या गोळ्यांचा डोस कमी होतो, इन्सुलिनचा डोस कमी होतो आणि मग त्याचं बरोबर राहते. आणि 3-4 प्रकारच्या गोळ्या सुरू असतात, कारण डायबिटीस एकाच मेकॅनिझमचा नाही आहे. त्याला डायबिटीज ऑक्टेट म्हणतात. डिफ्रांजो सरांनी ते शोधून काढलं की कुठे कुठे फॉल्ट असतात. नुसतं पँक्रियाजमध्येच नाही राहत, तर लिव्हरमध्ये, किडनीमध्ये, मसलमध्ये असे जे फॉल्ट आहेत, तर त्याच्यासाठी एक एक गोळी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. कारण बरेचसे पेशंट म्हणतात की आम्ही इन्सुलिनही घ्यायचं का आणि गोळ्याही घ्यायचा का? तर त्या तुम्हाला इन्सुलिनचा डोस कमी करायचा असेल तर टॅबलेट घेणं जरुरी आहे. जसं मेटफॉर्मिनची टॅबलेट आहे, सल्फोनिलिव्हर टॅबलेट आहे, थायझोलिडोन टॅबलेट, तशा 10 प्रकारच्या मेडिसिन आहेत. तर ते डॉक्टर ठरवतात. तुम्ही टेलरकडे जाताना काय करता, कपडा घेऊन जाता आणि टेलरला त्याच्यासमोर उभे राहता आणि टेलर तुमचे मापं घेतो आणि मग तुम्हाला शिवून देतो. तर तसंच डॉक्टरकडे जाताना उभं राहायचं. डॉक्टर चेक करतील तुमचं ब्लड प्रेशर किती आहे, शुगर किती आहे, कोलेस्ट्रॉल किती आहे, ट्रायग्लिसरीड किती आहे, ECG कसा आहे, तुमचं क्रिएटिनिन किती आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट किती आहे, ह्या सर्व टेस्ट करून तुम्हाला कोणती टॅबलेट सुटेबल राहील, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का, थायरॉईड आहे का, आणखी किडनीचा आजार आहे का, ह्या सगळ्यांमधून ते डॉक्टर शोधून काढतात की तुमच्यासाठी कोणती गोळी आवश्यक आहे की ज्याचे साईड इफेक्टसुद्धा तुम्हाला होणार नाही आणि पुढे चालून त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला मिळतात. म्हणून जे डायबिटीजचे डॉक्टर असतात, आता डॉक्टर साधे MBBS, BAMS, होमिओपॅथिक आणि MD मेडिसिन किंवा एंडोक्राईनचे जे डॉक्टर असतात, ज्यांनी स्पेशलायझेशन आहे मधुमेहामध्येच. कारण कोट शिवणारा जो टेलर आहे तो वेगळा असतो आणि दुसरे साधे पायजामा शिवणारा टेलर वेगळा असतो. तर तुम्ही पायजामा ज्या टेलरकडे कोटाचा कपडा घेऊन गेला तर तो शिवू शकत नाही. तर सिमिलरली जे साधे MBBS आहेत, BMS डॉक्टर्स आहेत, पण त्यांनी डायबिटीस कसा मॅनेज करावा याचं जर ट्रेनिंग घेतलं नसेल तर त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. तर म्हणून एक्सपर्ट जे डॉक्टर असतात, डायबिटीसचे तज्ज्ञ असतात, त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन तुम्हाला कोणती मेडिसिन किती आवश्यक आहे आणि डॉक्टरांना सतत प्रश्न विचारायचे की माझं A1C किती आहे, माझं कोलेस्ट्रॉल किती आहे, माझा ECG कसा आहे, मला काय सोनोग्राफीमध्ये माझ्या किडनीची साईज किती आहे, हे सर्व प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो की इग्नॉरन्स आपलं गेल्यानंतर आपल्याकडे ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानामधून तुम्हाला 10 जे वर्ष ज्याला मधुमेह झाला त्याचं आयुष्य 10 वर्षांनी कमी होते. सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. तर तुम्हाला 10 वर्ष वाढवून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःची काळजी घेणे आणि स्वतःविषयी सतर्क राहणे हे फार अति आवश्यक आहे. सर, मला प्री डायबिटीज पेशंटना काय आपण सल्ला द्याल ते सांग.
हां, प्री डायबिटीस म्हणजे आता तुम्ही ज्या लेवलमध्ये आहात, तुमचे A1C तुम्ही शुगर चेक केलेलं आहे आणि ते शुगर 5.7 to 6.4 मध्ये आहे. तर त्या पेशंटला एकतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. जर तो 30 मिनिट त्यांनी व्यायाम करायला पाहिजे आणि त्याच्या जेवणामधले जे कार्बोहायड्रेट असतात, कार्बोहायड्रेट म्हणजे जे भात वगैरे आहे, आलू आहेत किंवा आपले केळं वगैरे असतात, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे आणि ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे किंवा ट्रान्स फॅट, ऑइली पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट, बेकरी प्रॉडक्ट ह्या पदार्थांपासून जे शुगर जास्त तयार होते असे पदार्थ टाळायचे आणि जे कडधान्य असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला मोठ आहे, बरबटी आहे, मूग आहे, चणा आहे, ज्या वस्तूपासून तेल निघत नाही त्यातून आपले तेल निघत नाही. नाही तर एकदा आजार झाला की मग तेल निघते, जनरली आयुष्यभर तेल निघत राहते. तर असे तेलाचे पदार्थ जर तुम्ही खाल्ले नाही तर तुमचं तेल निघत नाही. तर त्याच्यासाठी गरीब माणूस काय करतो, गरीब माणूस फुटाणे खातो बाजारात गेला की, आणि श्रीमंत माणूस काय करतो, काजू खातो. तर श्रीमंत जर जेवण घेतलं तर तुम्हाला श्रीमंताचे आजार होतात आणि गरिबांचं जेवण घेतलं तर गरिबाचे आजार होतात. तर म्हणून तुम्हाला प्री डायबिटीस अवॉइड करायचं असेल, ट्रीटमेंट आणि डायबिटीसमध्ये जायचं नसेल तर तुमचा आहार फार चांगला असायला पाहिजे आणि ज्यामध्ये औषधी आहेत असंच अन्न खायला पाहिजे. म्हणजे लव ग्रीन हेट व्हाईट, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ज्या हिरव्या वस्तू आहेत बाजारामध्ये, जे शेतकरी पिकवतो त्या वस्तू घ्या आणि जे असे हॉटेलमध्ये त्याला रंग टाकून त्याच्यात मसाले टाकून त्याला हे करून अट्रॅक्टेड करून तुम्हाला खायला देतात, दॅट इज हायली नॉन न्यूट्रिशियस. तर तुम्हाला प्री डायबिटीसपासूनही सुटका मिळू शकते. फार चांगला प्रश्न आहे पद्माताई तुमचा. थँक्यू. नाही सर, माझी ट्रीटमेंट आपल्याकडेच आहे, त्याच्यामुळे मला आपण टॅबलेट्स देत नाही, हां, पण प्री डायबिटीज येस येस. प्री डायबिटीसला गोळ्यांची जरूरत नाही राहत. नाही. प्री डायबिटीसमध्ये म्हणजे तुम्ही अजून त्या काय काय हे करायला पाहिजे की जेणेकरून आपण डायबिटीज जेणेकरून जसं ऑइली तेलाचे पदार्थ आहेत हे खायला नको आणि वारंवार दर 3 महिन्यांनी आपली डायबिटीज चेक करायची. जसं 6.5 मध्ये आपण गेलोत का की 6.4 मध्येच आहोत, अशा त्या कट ऑफ लिमिटमध्ये आपण राहायला पाहिजे. आणि जर तुम्हाला वारंवार युरिन होत असेल, तहान लागत असेल, वजन कमी होत असेल, तर असं समजायचं की आपल्याला किंवा एखादी जखम झाली किंवा शरीराला काहीतरी इजा झाली, ठीक होत नाही, किंवा इचिंग आहे, खास सुटे कुठेतरी, तर तेव्हा डायबिटीस आपल्याला झाला. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला जेवणामध्ये फार महत्त्वाचं आहे, म्हणजे ईट द फूड विच कंटेन मेडिसिन, ज्यामध्ये औषधं आहेत. पालेभाज्याला आपण खूप महत्त्व देतो. आपल्याकडे सलाड लोक खात नाही, काकड्या खात नाही, गाजर खात नाही, मुळे खात नाही, टोमॅटो खात नाही. त्यांना काही सांगितलं की ते सांगतात ॲसिडिटी होते. त्यांना सांगितलं की टोमॅटो खा तर ते म्हणतात आम्हाला स्टोन्स होतात, पालक खा स्टोन्स होतात. त्यांचं उत्तर अगदी तयार असते. एकदा डॉक्टरांनी विचारलं हे खा, ते बाकी समोसे खातील पण डॉक्टरांनी सांगितलेलं भाज्या कधी खाणार नाहीत. तुम्हाला डायबिटीस होऊ नये म्हणून तुम्ही मॉर्निंग वॉक करा, इव्हिनिंग वॉक करा, 30 मिनिट दररोज चाला आणि जेवणावर लक्ष द्या. I thank everyone, our eminent speakers, for answering the questions very aptly. I thank the audience for asking excellent question and hope all your doubts are cleared. If there are any further questions from the representative sides, everything is sorted. I thank the insulin companies for their educational support. And with this, we conclude our public awareness program.